फिरायचं मांडूसो भाऊ नेरूळचो येतात हो मांडूसो भाऊ येतं मांडूसो भाऊ येतं नेरूळचो आम्ही जातो येतं होय म्हण नाही चल बाय आम्ही जातो नाही सर आम्ही जातो होय आम्ही जातो सर तर मंडे पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार MH07 चॅनलवर आपलं स्वागत असा. मंडे आता 9 वाजले आहेत आणि आता आपण फिराक चलो. फिराक म्हणजे सध्या आपल्याकडे शिगमोत्सव सध्या जोरात चालू आहे आणि आपल्याकडे सिंधुदुर्गात बघण्यासारखं म्हणजे नेरूळचं मांड उत्सव आहे. तर आता आपण मांड उत्सव बघूक चाललो नेरूळात. आता आम्ही सावंतवाडीतून निघतो. एकाच तास लागतो आपल्याला 10 वाजता कार्यक्रम चालू होतो. तर तुमका मी तिथला व्हिडिओ वगैरे दाखवते कशा प्रकारे मांड उत्सव साजरा केलो. आता चला आता आम्ही निघतो. चल रे बाय 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 बाय. तर मंडे आता आम्ही नेरूळ या ठिकाणी येलो आणि हे बघा इथं आता सगळी तयारी यांची चालू आहे. चित्र देखाव जो करतले तो आता चालू आहे. इथं सगळेजण काम वगैरे करतात. गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे भलं मोठं देखावा तो पण आपल्या नंतर थोड्या वेळाने बघू गावतो. आता सध्या काम चालू आहे इथं. आता आपण थोड्या वेळाने बघूया. थोड्या वेळाने चालू होतो कार्यक्रम. आता आपण तिकडे जाऊयात. बघू शकता आता हे बघ सगळ्या म्हणजे क्रिएटर एवढे इलियात नाही बघ सगळ्या. मी पुन्हा विनंती करतोय सर्वांना कृपया आपली जागा आताच निश्चित करून घ्या. दाखवते आता किती लोक सर्वांनी शांतपणे बसून घ्यायचं आहे. गर्दी वाढत जाणार आहे. अजूनही बरेच रसिक प्रेक्षक या ठिकाणी येणार आहेत, उपस्थित होणार आहेत. त्या सर्वांना आपण आपल्यामध्ये सामावून घेणार आहोत. सर्वांच्या सहकार्यातून आजचा हा होणारा आगळारीत अध्यात्मावर आधारित भव्य दिव्य असे चित्ररथ देखावे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. राहिला पाहिजे, टाळ्या वाजवत राहा. त्या ठिकाणी आपण स्वागत करतोय गावडे समाजाच्या या गोड्या रोमदाचं. मांडाचा अधिकारी दुपारी वाजत गाजत निघालेला होता. श्रीदेव कलेश्वरांची भेट घेतल्यानंतर या ठिकाणी हा मांडाचा अधिकारी या ठिकाणी आता स्थानापन्न होणार आहे आणि स्थानापन्न झाल्यानंतर या ठिकाणी गागाणी होती. हार्दिक 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 स्वागत. या ठिकाणी तळीच्या बाजूला जागा फक्त गावडे समाजासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. गावडे बांधवांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. कृपया त्या ठिकाणी कोणी बसू नये. त्यांना बसण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. आयोजित करण्यात येत आहे. चित्ररथ देखावे पुराणावर आधारित. सर्वांनी काळजी घ्यायची आहे. आपण उपस्थित सर्वांना उत्तम आरोग्य सुख समृद्धी दीर्घायुष्य लाभो अशी मी श्रीदेव कलेश्वर श्रीदेव गावडोबा चरणी दोनच